मी समृद्धीच किचन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत मसूर पुलाव. त्याच्यासाठी लागणारं मी इथं साहित्य घेतलेले ते आपण बघूया. पुलाव म्हटलं तर खडे मसाले हे आले. इथं मी मिरे, दालचिनी, लवंग, मोठी इलायची आणि साध्या इलायचीचे, हिरव्या इलायचीचे साल घेतले फक्त, आणि हे तेजपान. त्याच्यानंतर हे बिर्याणी मसाला, हा पण साधा मसाला, हळद, हिंग आणि मीठ चवीपुरतं. इथं कांदा कापून घेतलेला आहे. 2-3 मोठ्या आकाराचे कांदे कापलेले मी, आणि इथं टोमॅटो मध्यम आकाराचे 2 ते 3 टोमॅटो कापून घेतलेले आहे. ही जिरे मोहरी, इथं लसूण अद्रक कोथिंबीर काढ्यांची पेस्ट, हे गावरान तूप आहे घरातलं, आपल्याला वरून भात होत आल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे. आणि इथं तांदूळ आणि त्याच्यात मसूर भिजवून घेतलेले मसूर हे आपल्याला याच्यात टाकायचे, म्हणून इथं मी हे मसूर घेतलेले. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपल्याला तांदूळ हा धुवून कोरडा होण्यासाठी साईडला ठेवायचा आहे. मी इथं स्वच्छ 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवून घेणार आहे आता, आणि नंतर ते कोरडा होण्यासाठी ठेवणार आहे. इथं पातेल्यात मी तेल टाकून घेतलंय. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यात जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर लगेचच हे खडे मसाले ते तेलात चांगले परतून घ्यायचे टाकून. आपल्याला मोहरी छान फुटल्यानंतर एक एक करून मी हे सगळे खडे मसाले टाकून घेणार आहे. आता खडे मसाले परतल्यानंतर आपल्याला लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा याच्यात आपल्याला लाल परतून घ्यायचा आहे. आता कांदा आपला आता परतत आलेला आहे छान. खड्या मसाल्यांचा मस्त वास सुटलेला पण आहे, त्याच्यामुळे आपल्या पुलावला छान टेस्ट येणार आहे. आता कांदा परतला गेला आहे. आता याच्यात मी टोमॅटो टाकून घेणार आहे. टोमॅटो जास्त याच्यात शिजवायची नाही आपल्याला, थोडेसे हलवून लगेच त्याच्यात आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेणार आहोत. टोमॅटो परतून झाल्यानंतर आपल्याला इथं 1 ते 3 चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आहे. लसूण अद्रक कोथिंबीरच्या काड्या याची पेस्ट केल्यानंतर आपल्या पदार्थाला काही वेगळी चव येणार आहे. आता ही परतल्यानंतर याच्यात आता मी मसाले टाकून घेणार आहे. इथे हे आपले मसाले याच्यात टाकून मी परतून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण जो भिजवलेला मसूर घेतला होता तो पण याच्यात परतून घ्यायचा आहे आपल्याला. आम्ही इथे 1 वाटी मसूर घेतला होता तो पण त्याच्यात परतून घेणार आहे. परतलं गेल्यानंतर याच्यात आपल्याला भाताच्या अंदाजाने पाणी टाकायचंय. मी 1 फुलपात्राला 3 फुलपात्र पाणी टाकत असते, त्या हिशोबाने मी आता इथं पाणी टाकून घेणार आहे. इथं मी याच्यात पाणी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे तांदूळ 1.5 फुलपात्रे आणि मसूर अर्धा फुलपात्र, असं दोन्ही मिळून 2 फुलपात्र होतं. त्या हिशोबाने मी इथं 6 फुलपात्रे पाणी टाकून घेतलेलं. याला आता आपल्याला एक उकळी घ्यायची आहे. इथं पाण्याला आपली छान उकळी आलेली आहे. मसूर पण त्याच्यात उकळतोय, तो पण शिजणार आहे. आता त्याच्यात आपण जे तांदूळ साईडला ठेवले होते धुवून ते याच्यात टाकून घेणार आहोत. आता याला झाकण न ठेवताच आपल्याला पूर्ण वाफवून घ्यायचं आहे.
इथं आपलं भाताचं पाणी आटलेलं आहे. आता याच्यात आपण इथं गावरान तूप जे घेतलं होतं ते असं वरून टाकून घेणार आहोत आणि नंतर याला आपल्याला झाकण ठेवून वाफवायचंय. गावरान तुपामुळे याला छान टेस्ट येणार आहे. अगदी हॉटेल सारखा, रेस्टॉरंट सारखा आपला मसूर पुलाव इथं तयार होणार आहे. याच्या इथं झाकण ठेवून मी आपला मसूर पुलाव वाफवून घेतलेला आहे. एकदम छान असा झालेला आहे. एक एक दाणा असा मोकळा झालेला आहे. इथं आपलं सोयाबीन मसूर पुलाव तयार झालेला आहे. इथं आपला रेस्टॉरंट स्टाईल मसूर पुलाव तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.